आता आपण बेसिक पोझिशन मध्ये उभा आहोत. आपल्याला सर्वप्रथम आपला उजवा पाय मागे घ्यायचा आहे. इतकं डिस्टन्स घ्या की तुमच्या बॉडीचा बॅलन्स परफेक्ट होईल. सेकंड थिंग, आता दोन्ही हातांचा ब्लॉक करून घ्यायचा आहे. याच्याने तुमच्या बॉडीचा बॅलन्स बनेल. थर्ड थिंग, आता तुमचा जो राईट लेग आहे तो राईट लेग या शोल्डरपाशी, राईटच्या शोल्डरपाशी आला पाहिजे प्रॉपरली. पण यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुमच्या गुडघ्यामध्ये पाय बेंड व्हायला नको, पाय सरळ असेल. बघा, आता ज्यावेळेस किक वरती जाईल तर तुमचा राईट हँड मागे घ्यायचा आहे तुम्हाला, त्याकरता किक वरती यायसाठी. बरोबर, 1 2. आता ज्या स्पीडने तुम्ही किक वरती घेताय त्या स्पीडने किक खाली घ्या. या किकला बोलतात स्ट्रेट किक. परत एकदा बघू आपण, सिंपल स्ट्रेट 1 आणि 2. आता या सेम किक तुम्हाला तुमच्या हिशोबाने 10 रिपिटेशन करून घ्यायचे राईटच्या आणि लेफ्टच्या. आता पुन्हा येऊ आपण सेकंड किक कडे. तर सेकंड किक आहे क्रॉस किक. क्रॉस किक साठी तुम्हाला काय करायचं, तुमचा राईट पाय लेफ्ट कानाकडे गेला पाहिजे. कसा बघा, 1 2. पुन्हा एकदा बघा, हा पाय गुडघ्यात बेंड व्हायला नको. पोझिशन नंबर 1 प्रॉपर उभे आहेत. आता तुमचा जो लेफ्ट पाय, त्या लेफ्ट पायावर पूर्ण बॉडीचा बॅलन्स असला पाहिजे आणि राईट पायाची किक लेफ्टच्या कानापर्यंत गेली पाहिजे असा प्रयत्न करू. सुरुवातीला कमी जाईल, इतकीच जाईल किक, पण आपण जो एक्सरसाइज करतोय त्याच्यानंतर तुमची किक जास्त जाऊ शकते या पद्धतीने. तसंच तुम्ही लेफ्टची पण करू शकतात. 1 2. आता तिसरी आणि महत्वाची किक, याला बोलतात आउट ऑफ हँड. आउट ऑफ हँड म्हणजे दोन्ही हातांच्या करायचे. आता तुमचा जो राईट पाय आहे, या राईट पायाचा पंजा ज्या दिशेला आहे त्या दिशेला तुम्हाला किक करायची. बघा, दोन्ही हातामध्ये आणि किक बाहेर उभा. सेम लेफ्ट साइड 1